हॅलो. या लेक्चरमध्ये आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 2026च्या स्पोर्ट्स किंवा क्रीडाच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण चेस विषय बघू, त्याच्यानंतर क्रिकेट बघू आणि त्याच्यानंतर जे उरले सुरले इतर स्पोर्ट्स आहेत ते बघू. ठीक आहे. तर आधी आपण इथे चेस घेतलेला आहे कारण की ही जी घडामोडी आहे किंवा ही जी करंट अफेअर आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पूर्ण लेक्चर मधली. ह्याच्यावर युपीएससी मध्ये पण एमपीएससी मध्ये पण प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हिला आधी घेतलेला आहे. आता बघा, झालं काय होतं की फ्री स्टाईल चेस आहे, अशा प्रकारची चेस पहिल्यांदाच ऑर्गनाईज करण्यात आली पूर्ण इंटरनॅशनल लेवलला. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर हा जो मॅग्नस कार्लसन आहे त्यांनी पण ऑर्गनाईज केली होती प्रायव्हेटली. त्याच्यामुळे जी फिडे आहे त्याच्यासोबत याची बाचाबाची पण झाली होती, थोडी कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती. आता फिडे मध्ये जे आपले विश्वनाथन आनंद आहे ते वगैरे पण आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे थोडीशी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्याच्या ऑर्गनायझिंग बॉडीमध्ये ते त्याच्यामुळे थोडीशी इम्पॉर्टंट आहे, ही आपल्याला माहिती पाहिजे पूर्ण. आता फ्री स्टाईल चेस काय असते, ही असते म्हणजे आपल्याला एवढं तर माहिती आहे, जे आपण चेस खेळतो तर चेसमध्ये एक हत्ती असतो, त्यानंतर एक घोडा असतो, त्यानंतर गधा असतो, एक उंट असतो, त्याच्यानंतर वजीर वगैरे असतो आणि एक राजा असतो. ठीक आहे. तशा पद्धतीने पूर्ण ऑर्गनाईज केलं असतं. पण आता हे जे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे पूर्ण ऑर्गनाईज चेस केलेलं असतं, जे पूर्ण ही अशी लाईनिंग असते, तर त्याला आपण पूर्ण चेंज करायचं, पूर्ण रॅन्डम करायचं. ठीक आहे. त्याला म्हणतात फ्री स्टाईल चेस. पूर्ण रॅन्डम म्हणजे किती, 960 पॉसिबिलिटी असतात. 960 पैकी कोणतं पण कुठे पण लागू शकतं. ह्याच्यामुळे काय होतं की जो चेस प्लेअर आहे, तर हे जे ओपनिंग असते, तर ओपनिंगची त्याचे पूर्ण प्रिपरेशन पूर्ण हालून जातं. तर ते प्रॉपर त्याची प्रॉपर जे स्किल्स असतात त्या स्किलवर पूर्ण गेम खेळला जातो. तर त्याला म्हणतात फ्री स्टाईल चेस. तर अशा पद्धतीचा चेस बॉबी फिशरनी इन्व्हेंट केला होता. आता बॉबी फिशर पण हा चेस प्लेअर होता, तर त्याच्यामुळे ह्याचं नाव फिशर रॅन्डम चेस पण आहे आणि चेस 960 पण आहे, कारण की 960 पॉसिबिलिटीज असतात, त्याच्यापैकी कोणत्या पण पॉसिबिलिटीने तुम्हाला ओपनिंग करावी लागू शकते. ठीक आहे. तर असं आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप. आता वर्ल्ड चॅम्पियनशिप ह्या नावावर पण थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आता मॅग्नस कार्लसन आहे, ह्याने ह्या फिडेच्या अगोदर एक स्वतःची ऑर्गनाईज पण केली होती प्रायव्हेटली. ठीक आहे. तर त्याच्यामुळे फिडेनी थोडं आक्षेप वगैरे घेतला होता, तर त्याच्यामुळे थोडंसं कॉन्ट्रोवर्सी झाली होती. तर ते लक्षात ठेवा. आता म्हणजे कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याच्यानंतर मॅग्नस कार्लसननी फिडेमध्ये पण सहभाग घेतला आणि त्यात जिंकला पण. ठीक आहे. कोणाला हरवलं, फॅबियानो कारुआना. ठीक आहे. हा पण एक चेस प्लेअर आहे. आता मॅग्नस कार्लसन आहे, हा नॉर्वेचा आहे आणि फिशर होता तो आय थिंक युएसएचा वगैरे होता. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, पण तेवढं लक्षात ठेवा की फिडे फ्रीस्टाईल चेस आहे हा. मॅग्नस कार्लसन जिंकलाय. उपविजेता कोण आहे, फॅबियानो कारुआना. ठीक आहे. आणि हे फ्रीस्टाईल चेस पण विचारू शकतात की नेमकं काय आहे. त्याला चेस 960 पण म्हणतात किंवा फिशर रॅन्डम चेस पण म्हणतात. ठीक आहे. हे सगळं लक्षात ठेवा. त्यानंतर वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप. आता वर्ल्ड रॅपिड चेस म्हणजे काय, की हे टायमर असतं, ते टाइम मध्ये पूर्ण तुम्हाला एकदम फास्ट खेळावं लागतं. ठीक आहे. जास्त टाइम घेऊ शकत नाही तुम्ही. तर ते रॅपिड चॅम्पियनशिप, तर तिथे पण विजेता हा मॅग्नस कार्लसन आहे, तोच झालेला आहे. आता हा मॅग्नस कार्लसन आहे, हा आतापर्यंत पूर्ण इतिहासातला सगळ्यात बेस्ट प्लेअर म्हणतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा मॅग्नस कार्लसन. त्यानंतर सर्वज्ञ सिंग कुशवाहा. आता हा बघा, फक्त 3 वर्षाचा पोरगा आहे, छोटस. आता ह्या पोरांनी 3 इंटरनॅशनल लेवलचे प्लेअर हरवले होते. ठीक आहे. म्हणजे मी जेव्हा वाचलं तेव्हा तीन तीन इंटरनॅशनल प्लेअर हरवले होते, त्याच्यानंतर परत हरवले असतील. तर बघा, जो फिडे आहे, तुम्हाला जे मग सांगितलं, जी ऑर्गनायझिंग बॉडी असते, तर ते तिथे रेटिंग मिळवण्यासाठी कमीत कमी एक इंटरनॅशनल प्लेअरला हरवावं लागतं. तर ह्यांनी 3-3 यांना हरवलं होतं. ठीक आहे. तर सर्वज्ञ सिंग कुशवाहा नाव लक्षात ठेवा. हा जे फिडे रेटिंग आहे त्याच्यामध्ये सर्वात तरुण, म्हणजे ती रेटिंग मिळवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू झालेला आहे. फक्त 3 वर्ष 7 महिन्याचा होता. बघा, 4 वर्षाचा पोरगा आहे आणि फिडे मध्ये रेटिंग मिळालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिकेट. तर क्रिकेटमध्ये आता हे जे स्टार्टिंगचे आहेत, तर ह्याच्यामध्ये मोस्टली काय, जे कंबाईनला वगैरे विचारतील, राज्यसभेला विचारण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. पण हे बघा, वैभव सूर्यवंशी वर वगैरे राज्यसभेत पण येऊ शकतो, किंवा जे हजारे ट्रॉफी आहे किंवा ह्या ज्या ट्रॉफी आहेत तर ह्याच्यावर पण राज्यसभेत प्रश्न येऊ शकतो. तर हे आपण नंतर बघू. आधी हे जे कंबाईनला वगैरे येऊ शकतात किंवा सरळ सेवेला वगैरे येऊ शकतात ते आधी बघून घेऊ. तर क्रिकेटमध्ये बघा, पहिला आहे आयपीएल झालेलं. सगळ्यात महागडा खेळाडू आहे कॅमरून ग्रीन. आता सगळ्यात आतापर्यंत सगळ्यात नाही आहे हा, ह्या वर्षी सगळ्यात आहे कॅमरून ग्रीन. आतापर्यंत सगळ्यात बघायला गेलं तर मागच्या वर्षी जो ऋषभ पंत होता त्याला मिळालं होतं, बरोबर. तो म्हणजे त्याला सगळ्यात जास्त पैसे मिळाले होते. आणि ह्या वर्षी बघायला गेलं तर कॅमरून ग्रीनला. पण जो फॉरेनर आहे, असा हा पहिला फॉरेनर झालाय की सगळ्यात महागडा फॉरेनर झालाय आतापर्यंतचा, की ज्याला आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळालेले आहे. कोण, कॅमरून ग्रीन. लक्षात ठेवा, कोलकाताकडून गेलाय. के कोलकाता नाईट रायडर्स कडून त्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना पण जवळपास 14 करोड मिळालेले आहेत. तर हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू झालेत. अनकॅप्ड म्हणजे काय, की ज्यांच्याकडे म्हणजे जे आतापर्यंत खेळलेले नव्हते. ठीक आहे. तर असे पहिले प्रशांत आणि कार्तिक शर्मा यांना मिळाले. ठीक आहे. त्याच्यानंतर WPL किंवा वुमेन प्रीमियर लीग. आता आयपीएल असतं त्यासारखंच हे क्रिकेटचं वुमेन्स आहे. तर ह्याच्यात एकूण 5 संघ होते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महागडी खेळाडू होती दीप्ती शर्मा. युपी वॉरियर्स कडून घेतली होती. ठीक आहे. 5 संघ होते फक्त, आणि त्याच्यामध्ये दीप्ती शर्मा, हे बघा, ही इंडियन प्लेअर पण आहे आणि दीप्ती शर्मा पुढे येईल पण. हिने पण म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर पण हिने एकदम भारी कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. तर पुढे बघू तिच्याविषयी पण. त्यानंतर WPL किंवा हे वुमन प्रीमियर लीग आहे तेच. तर त्याची पूर्ण झाली पण ते. आता त्याच्यामध्ये जिंकलं कोण, आरसीबी. राजस्थान नाही, जे विराट कोहलीवाला आरसीबी आहे,
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, तर ते जिंकलेलं आहे. उपविजेता दिल्ली. त्याच्यानंतर ऑरेंज कॅप बघायला, ऑरेंज कॅप म्हणजे काय असतं, ज्याने सगळ्यात जास्त धावा काढलेल्या असतात, सगळ्यात जास्त रन काढले असतात, तर त्याला ऑरेंज कॅप मिळते. आणि ज्याने सगळ्यात जास्त विकेट्स घेतले असतात त्याला पर्पल कॅप मिळते. तर पर्पल कॅप सोफी डिवाइनला मिळाली होती, आणि ऑरेंज कॅप स्मृती मानधना ही जी आरसीबीची होती तिलाच मिळाली होती. ठीक आहे. युपी वॉरियर्स नाही जिंकलेली. युपी वॉरियर्सने सगळ्यात महागडा खेळाडू घेतला होता, कोण? दीप्ती शर्मा. त्याच्यानंतर महिला आंतरराष्ट्रीय T20 स्पर्धा ही पण झाली होती. इथं पण म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी स्मृती मानधना आहे, तर हिला आपण ऑलरेडी कव्हर पण केलं होतं. तर हिचं आता लग्नाची पण कॉन्ट्रोवर्सी होती, तर त्याच्यात आपल्याला जायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की ही जी महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4,000 धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय झालेली आहे, आणि जगातील दुसरी आहे. ठीक आहे. कोण? स्मृती मानधना. त्याच्यानंतर महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सगळ्यात बळी घेणारी गोलंदाज कोण? दीप्ती शर्मा. हे बघा, ही दीप्ती शर्मा आहे. हीच म्हणजे हिला सगळ्यात जास्त पैसे पण मिळाले होते IPL म्हणजे WPL मध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त बळी घेणारी गोलंदाज पण झालेली आहे, कोण? दीप्ती शर्मा. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात तरुण लिस्ट ए म्हणजे काय? 50 ओव्हरचं असतं, आणि जे मोठ्या लेवलवर खेळलं जातं, म्हणजे कधी कधी 40 to 60 पण म्हणतात, पण मोस्टली 50 ओव्हरचीच खेळल्या जाते. जसं की आता विजय हजारे ट्रॉफी आहे इंडियामध्ये, त्यानंतर काउंटी क्रिकेट आहे आपल्या इंग्लंडमध्ये. तर अशा प्रकारचे जे लिस्ट ए आहेत, इव्हन जे आपण इंटरनॅशनल ODI असतात ते पण लिस्ट ए मध्ये येतात. ठीक आहे. तर लिस्ट ए मध्ये सगळ्यात तरुण शतकवीर बघायला गेलं तर हा झालेला आहे, कोण? विजय हजारे ट्रॉफी खेळलेला आहे. हा कोण आहे? वैभव सूर्यवंशी. आता ह्याची पुढे पण न्यूज येईल. आपलं जे हे आहे अंडर 19 मध्ये पण तो होता. ठीक आहे. तर हे आपण पुढे बघू. पण आता हा लिस्ट ए मध्ये सगळ्यात सगळ्यात छोटा, सगळ्यात लहान, सगळ्यात कमी वयाचा प्लेअर झालेला आहे, कोण? वैभव सूर्यवंशी. 14 वर्षे 272 दिवसाचा होता. विजय हजारे ट्रॉफी खेळताना बिहारच्या अगेन्स्ट खेळलेला आहे. ठीक आहे. आता विजय हजारे ट्रॉफी पण झाली होती, तर त्याच्यामध्ये विजेता विदर्भ पहिल्यांदा झालेला आहे, ते आपण पुढे बघू. आता ह्याच्या पण एक थोडं युनिक गोष्ट घडलेली आहे, ते बघून टाकू. आधी वैभव विषयी बघू. हा जो वैभव आहे, तो वैभवला गुगलवर सगळ्यात जास्त वेळा सर्च केलं होतं पूर्ण भारतभरात ह्या वर्षीसाठी. ठीक आहे. आणि जगभरात बघायला गेलं तर हा 6व्या नंबरला होता सगळ्यात जास्त सर्च करणारा. आता भारतात पॉप्युलेशनच एवढी आहे, तर याला सर्च करणारच आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण भारतात पहिला नंबर आहे, ह्याचा अर्थ वर्ल्ड मध्ये पण असणारच आहे. ठीक आहे. तर वैभव सूर्यवंशी हा गुगल इयर इन सर्च ह्याच्यामध्ये भारतातील सर्वात शोधलेली व्यक्ती होता, आणि जगात 6व्या क्रमांकावर होता. ठीक आहे. लक्षात ठेवा, वैभव सूर्यवंशी. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी. आता जी विजय हजारे ट्रॉफी आहे लिस्ट ए मध्ये सगळ्यात तरुण जो झाला होता, तर तीच विजय हजारे ट्रॉफी आहे. तर त्याच्यामध्ये विदर्भ पहिल्यांदा जिंकलाय. आता विजय हजारे ट्रॉफी ही लिस्ट ए आहे, आणि याच्यात एक युनिक गोष्ट आहे काय, की ह्या वर्षी असं पहिल्यांदा झालेलं आहे की जे तीनच्या तीनही टीम्स आहेत, तर तीनच्या तीनही टीम्सनी एकदम नवीन आहेत. कोणत्या तीन टीम्स आहेत? विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक, आणि आता रणजी झाली होती. इथे लिहिलं नाही मी रणजीचं. रणजी तुम्ही म्हणजे नेक्स्ट याच्यात कव्हर करणारच होतो, पण आता इथे लिहून टाका सोबतच. रणजी रणजी जम्मू अँड काश्मीर जिंकलेला आहे. ठीक आहे. तर हे नंतर प्रॉपर लिहून देईल तुम्हाला. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी आहे, हे विदर्भ जिंकलेला आहे, आणि उपविजेता सौराष्ट्र झालेला आहे. विदर्भ ह्या वर्षी पहिल्यांदा जिंकलाय विजय हजारे ट्रॉफी. ही असते लिस्ट ए किंवा 50-50 ओव्हरची. त्यानंतर सय्यद मुश्ताक असते, ही T20 असते, आणि रणजी असते, ही आपली काय म्हणतात टेस्ट क्रिकेट टाईप असते. ठीक आहे. ह्या तिन्ही प्रकारामध्ये तिन्ही जे टीम्स होत्या त्या नवीन आल्या आहेत. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट न्यूज आहे. म्हणजे हे विचारू शकतो, काय म्हणतात, जोड्या लावायला येऊ शकतं. विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक आणि रणजी देऊ शकतो. त्यानंतर दुसरीकडे JNK, झारखंड आणि सॉरी JNK, झारखंड आणि विदर्भ असे देऊ शकतात. त्याच्यानंतर जोड्या लावून विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, विजय हजारे ट्रॉफी विदर्भ जिंकलाय, सय्यद मुश्ताक अली झारखंड जिंकलेला आहे, आणि रणजी जम्मू आणि काश्मीर जिंकलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वाधिक धाव संख्या बघायला गेली, लिस्ट म्हणजे 50-50 वाली, त्या लिस्टेमध्ये जे विजय हजारे ट्रॉफी आहे तीच. तर बिहारने अरुणाचल प्रदेशवर किती 574 रन्स काढले होते. लक्षात ठेवा, बिहार म्हणजे कोणता? हा जो प्लेअर आहे वैभव सूर्यवंशी, तर त्याची टीम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार रोहित शर्मा आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक विराट कोहली आहे, जवळपास 54 शतक आहे त्याचे, इथे लिहून ठेवा. आता सध्याच्या कंडिशनला 54 आहे, परत मारेलच तो. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 28,000 धावा काढणारा पण विराट कोहली आहे. ठीक आहे. हे सगळं वाचून घ्यायची गोष्टी आहेत, समजून सांगायचे काहीच आहेच नाही. विराट कोहली लक्षात ठेवा, 28,000 धावा सगळ्यात फास्ट काढणारा. नंतर सर्वाधिक शतकवाला पण विराट कोहली आहे, आणि सर्वाधिक षटकारवाला रोहित शर्मा आहे. ठीक आहे. त्यानंतर अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप झालं होतं 2026चं. अंडर 19 आतापर्यंत भारत सलग नाही 6व्यांदा जिंकलेला आहे. ठीक आहे. आता अंडर 19चा कॅप्टन आपला मोहम्मद कैफ होता. त्याच्यानंतर आपला नाव काय विराट कोहली होता वगैरे, असे टोटल बरेचसे आपले कॅप्टन झाले होते. त्याच्यापैकी आता भारतीय कर्णधार कोण होता? आयुष म्हात्रे आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, आयुष म्हात्रे होता, आणि वैभव सूर्यवंशीने जो हा आहे छोटासा प्लेअर
14-15 वर्षाचा जो काय तो, तर त्यांनी 80 चेंडूत 175 धावा काढल्या होत्या आणि अंतिम सामन्यात सर्वोच्च धावा काढणारा हा प्लेअर होता वैभव सूर्यवंशी. लक्षात ठेवा हे नाव. ठीक आहे, ह्याच्यावर प्रश्न ह्या वर्षी हमखास असणार आहे वैभव. ठीक आहे. त्यानंतर भारतीय कर्णधार बघायला गेलं तर आयुषमध्ये सांगितलं तुम्हाला भारत सामना जिंकला, उपविजेता ह्या वर्षी इंग्लंड होता. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बजाज पुणे ग्रँड टूर 2026. आता ही रेस तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितली असेल, कारण की तुमच्यापैकी बरेच जण पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. तर पुण्यामध्ये ही झाली होती आणि मोस्टली ते सदाशिव पेठमधून पण गेली होती, त्याच्यामुळे तुम्ही बघितलीच असेल. ठीक आहे, ही जी रेस आहे ही रेस सायकलिंगची रेस होती आणि ही होती 2.2 कॅटेगरीची. आता ही 2.2 कॅटेगरी काय आहे? दोन म्हणजे हे जे दोन आकडे असतात 2.2, तर हा जो आकडा आहे हा आकडा म्हणजे काय, आधी एक असतं आणि एक दुसरं असतं, दोन आकडे. तर एक म्हणजे काय, फक्त वन डे जर रेस असेल तर, आणि दोन म्हणजे काय की मल्टिपल डेज म्हणजे वेगवेगळ्या स्टेजवरची रेस असेल. म्हणजे आता पुण्यामध्ये पण रेस झाली होती, तर एक दिवशी कुठे सदाशिव पेठ रेस झाली होती, नंतर कुठे आपल्या खडकवासलेला वगैरे झाली होती, तशा वेगवेगळ्या ठिकाणी झाली होती. ठीक आहे, तर हे याला म्हणतात मल्टिपल स्टेज, म्हणजे 2 होती. आणि 2.2 म्हणजे काय, ह्याचा जर इथं 1 असता तर इथं म्हणजे हायर लेवलची असती, आणि 2 म्हणजे काय, थोडी लोअर लेवलची आहे. तर ही जी होती थोडी लोअर लेवलची होती, इंटरमिडिएट होती, किंवा जे जस्ट बिगिनरसाठी, म्हणजे बिगिनर्स नाही म्हणा, पण थोडीशी नवीन लेवलची. ठीक आहे, तर ही 2.2 लेवलची होती. तर हे लक्षात ठेवा, हे लेवल लक्षात ठेवा किंवा कॅटेगरी लक्षात ठेवा. तर युसीआय म्हणजे युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल, तर ही जी संस्था आहे त्याच्या 2.2 या कॅटेगरीची सायकलिंग शर्यत होती, आणि ह्याच्यामध्ये आता भारताची पण लिस्टिंग झालेली आहे. त्याच्यानंतर कालावधी, आता ही पुण्यात झाली होती त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कालावधी बघायला गेलं तर 19 ते 13 जानेवारी 2026, आता एवढी लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा, इंदू इंदू नावाचा एक मॅस्कॉट किंवा शुभंकर होतं. ते काय शेकरू आपलं जे खारुताई असते ना, जी स्क्विरल, तर ग्रेट इंडियन स्क्विरल, तर ती ह्याची शुभंकर किंवा मॅस्कॉट होती. आणि अँबॅसिडर आपला जो धोनी भाई महेंद्रसिंग धोनी, तर तो ह्याचा अँबॅसिडर किंवा सदिच्छा दूत होता. आणि जिंकला कोण, ल्यूक मडगवे. ल्यूक मडगवे, आता लक्षात ठेवा ल्यूक मडगवे हा आहे न्यूझीलंडचा, पण टीम कोणती आहे त्याची, लिनिंग टीम. कोणती, लिनिंग टीम आहे, न्यूझीलंडचा आहे, लिनिंग टीम आहे. आणि ही टीम आहे, ही आहे चायनाची. तर ह्या चायनाची टीमनी ह्याला विकत घेतलेलं आहे. ठीक आहे, ह्याला विकत घेतलेलं आहे, आणि हा आहे ऍक्च्युली न्यूझीलंडचा. आणि ह्याचे दोन विजेते आहेत, म्हणजे दोन प्रकारचे विजेते आहेत. एक इंडिव्हिज्युअल, तो म्हणजे ल्यूक मडगवे, आणि एक सांघिक किंवा जे टीम प्लेअर आहेत तर ते कोणतं, लिनिंग स्टार. तर ही जी टीम आहे ही चायनाची टीम आहे, ही जिंकलेली. ठीक आहे, लक्षात ठेवा पुणे ग्रँड टूर. त्याच्यानंतर सायना नेहवाल, अभी ये सबको पता है, ही आहे आपली बॅडमिंटनची प्लेअर, बरोबर. तर हिने आता निवृत्ती घेतली आहे, आणि 2023ला ही शेवटची गेम खेळ खेळली होती, कुठे, सिंगापूर ओपन मध्ये. ठीक आहे, आता त्याच्यानंतर एवढ्या वर्षांनी का बरं घेतली तिने रिटायरमेंट, कारण की तिला ते बरेचसे ॲथलेटिक्स वगैरे किंवा बरेचसे काही प्रॉब्लेम झाले होते, त्याच्यामुळे तिने रिटायरमेंट घेतली आता सध्या. तर तिचा जन्म हरियाणा हिसार मधला होता, आणि त्याच्यानंतर ती तिच्या पप्पाची काय ट्रान्सफर झाली कुठं, हैदराबादला. तर ती हैदराबादला आली. हैदराबादला असताना तिने तिथं गोपीचंद किंवा जे आपले एक दोन ठिकाणी तिने ट्रेनिंग घेणं सुरुवात केली. तर त्याच्यानंतर ती डायरेक्ट आपल्या याच्यात आली, कुठे, लंडन ऑलिम्पिक मध्ये. तर तिने तिथे ब्रॉन्झ मिळालं होतं. ठीक आहे, कांस्य पदक मिळालं होतं, लक्षात ठेवा. लंडन ऑलिम्पिक्स मध्ये ब्रॉन्झ मिळालं होतं. त्यानंतरचे जे ऑलिम्पिक होतं त्याच्यामध्ये थोडंसं कमी परफॉर्मन्स होतं, पण ह्याच्यात चांगलं केलं होतं, काय ब्रॉन्झ भेटलं तिला. त्यानंतर 2015 मध्ये ती जागतिक रँक 1 वर गेली होती. ठीक आहे, शेवटचा सामना बघायला गेलं तर तुम्हाला सांगितलं सिंगापूर ओपन मध्ये. त्यानंतर पुरस्कार बघा, हे म्हणजे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अर्जुन पुरस्कार 2009 ला मिळाला होता. त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2009-10लाच मिळाला होता. ठीक आहे, त्यानंतर पद्मश्री 2010 ला, आणि पद्मभूषण 2016 ला. त्यानंतर ती बीजेपी मध्ये वगैरे गेली होती. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर आत्मचरित्र, प्लेइंग टू विन माय लाईफ ऑन अँड ऑफ द कोर्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा सायना नेहवाल. त्याच्यानंतर बाकीचे स्पोर्ट्स आहेत तर ते आपण काय करून बघू. द 5th एशियन युथ पॅरा गेम्स. पॅरा गेम्स म्हणजे जे अपंग वगैरे असतात त्यांचे गेम्स असतात. तर हे युथ पॅरा गेम्स आहेत, ते 2025 चे होते. कुठं, दुबईमध्ये झाले होते. आणि भारताने आतापर्यंतची म्हणजे एकदम भारी परफॉर्मन्स केलं होतं. ठीक आहे, सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवून, म्हणजे मला वाटत नाही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, मी विचारणार नाही, पण ठीक आहे, सगळ्यात चांगली कामगिरी होती भारताची, त्यामुळे लक्षात ठेवून द्या. उझबेकिस्तान पहिल्या नंबरला, आणि त्यानंतर चौथ्या नंबरला. लक्षात ठेवा, दुसरा नंबर नाहीये, हा चौथा नंबर आहे भारताचा. 102 पदकं होती, त्यापैकी 36 सुवर्ण होती. ठीक आहे, त्यानंतर द गोट. आता हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, गोट ह्याला म्हणतात, कोण आहे आपला, मेसी. ठीक आहे, गोट म्हणजे बकरी नाही, गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. आता फुटबॉलपटू मेसी याला गोट म्हणतात जनरली आपल्या याच्यामध्ये. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली इथे तो यांनी व्हिजिट केली होती. ठीक आहे, आपला ती दिल्लीची मुख्यमंत्री
रेखा, तर ती पण याच्या भेटीला वगैरे गेली तर बरेचसे ते कॉन्ट्रोवर्सी जाऊ देते, त्यात काही पडायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा गोट ह्या मेसीला म्हणतात, लिओनाल मेसी. तर तो इथं भारतात आला. त्याच्यानंतर स्क्वॅश वर्ल्ड कप. आता स्क्वॅश वर्ल्ड कप 2025चा कुठं चेन्नईला झाला होता आणि सलग तिसऱ्यांदा झाला होता. स्क्वॅश खेळ काय असतो काय माहितीये का? एक असं बॉक्स असतो, बॉक्स म्हणण्यापेक्षा एक म्हणजे रूम असते, 4 भिंती असतात आणि त्याच्यामध्ये 2 प्लेयर्स असतात. 2 प्लेयर्सला ह्या भिंतीवर मारावं लागतं आणि एका प्लेअरने भिंतीवर मारलं तर 2 टप्पे पडू द्यावे लागतात आणि जो दुसरा प्लेअर असतो त्याला नंतर मारावं लागतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो आणि ह्याच्यामध्ये आय थिंक 11 पॉईंट्स असतात. तर असं स्क्वॅश गेम आहे. तर ह्या स्क्वॅशमध्ये भारत पहिल्यांदाच वर्ल्ड कप मध्ये विजेता झालेला आहे स्क्वॅशच्या. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कुठं झाली होती? चेन्नईला, सलग तिसऱ्यांदा. उपविजेता हाँगकाँग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा. आता ही बॅडमिंटन स्पर्धा आहे, तर ही पण म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे मोठ्या लेवलची स्पर्धा आहे. तर ही जिंकला कोण? पुरुषमध्ये गुणवान हाँगकाँगचा जिंकला, महिलामध्ये हिना अकेची. आता हे म्हणजे वेगळ्या देशाचे आहेत. भारताचे कोण आहेत? महिला दुहेरी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद हे भारताचे आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, महिला दुहेरीवाले त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद हे दुहेरीमध्ये जिंकलेली आहे. कोणती स्पर्धा? सय्यद मोदी स्पर्धा. पुरुष एकेरीत गुणवान, आता आय थिंक इजत कश्यप दुसरा आलेला आहे. त्याच्यानंतर महिला एकेरीमध्ये हिना अकेची, पुरुष दुहेरीमध्ये झिंग आणि ताई. आता यांचे नाव मोठे मोठे आहेत, फक्त एवढं झिंग ताई एवढंच लक्षात ठेवा. विचारणार तर नाही, पण विचारलं तरी झिंग ताई एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, विचारतील तर हे विचारतील. त्याच्यानंतर बॅडमिंटन कारकिर्दीत 500 विजय पूर्ण करणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोणती? पी व्ही सिंधू. ठीक आहे, लक्षात ठेवा, पी व्ही सिंधू बॅडमिंटन कारकिर्दीत 500 विजय. त्याच्यानंतर फ्रीस्टाईल स्केटिंग ह्याच्यामध्ये 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सर्वात तरुण भारतीय मुलगी जान्हवी जिंदाल. आणि हिने म्हणजे स्पिनिंग वगैरे असतं, त्याच्यानंतर फास्ट कुठून कुठं कसं काय पळायचं असतं, असे टोटल 5 केलेले. ते त्याच्यात जायचं नाही आपल्याला कोणते कोणते होते, फक्त तेवढं लक्षात ठेवा जान्हवी जिंदल हिने फ्री स्टाईल स्केटिंग मध्ये 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही पोरगी काम्या कार्तिकेयन ही जवळपास 17-18 वर्षाची आहे आणि हिने दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करत पोहण्याचा विक्रम केलेला आहे. म्हणजे सर्वात तरुण अशी भारतीय झालेली आहे. दक्षिण ध्रुव कोणता? आपला जो अंटार्क्टिका आहे तिथं, तर तिथं स्कीइंग केलेलं आहे काम्या कार्तिकेयनी. आणि हिचं नाव तुम्ही आधी पण ऐकलेलं असेल. हिने 7 समिट चॅलेंज पूर्ण केलेलं आहे आणि ही अशी यंगेस्ट वुमन बनली होती की 17व्या वर्षी काम्या कार्तिकेयन. तर हे नाव लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हिच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर इंटरनॅशनल टेनिस हॉल, म्हणजे हिच्यावर प्रश्न ह्याच्यावर येईल की नाही सांगता नाही, पण हिच्यावर प्रश्न 7 समिट चॅलेंजवर येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये जो रॉजर फेडरर आहे त्याची निवड झालेली आहे. 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा असा पहिला होता. ठीक आहे. त्यानंतर 21वा जो जिंकला होता त्याच्यावर आय थिंक एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये एकदा प्रश्न आलेला, युपीएससी मध्ये नसायला झाला ऑब्व्हियसली, एमपीएससी मध्ये असणार आहे. ठीक आहे. तर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये रॉजर फेडररची निवड झाली होती. ठीक आहे. त्यानंतर टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये सर्वात वयोवृद्ध म्हणजे महिला आहे जी खेळली कोण? व्हिनस विल्यम्स. आता व्हिनस आणि तिची बहीण पण एक आहे, एकदम टॉप लेवलच्या प्लेयर्स होत्या, म्हणजे अजूनही आहेत. तर त्या दोन्ही सख्या बहिणी आहेत आणि एकदम टॉप लेवलच्या प्लेयर्स होत्या. आय थिंक रँक 1 रँक 2 असेच होते त्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन, तर ह्याच्यामध्ये कार्लोस अल्काराज हा विजय झालेला आहे. मागचे जे पूर्ण 4 ग्रँड स्लॅम्स, सॉरी हा बरोबर 4 ग्रँड स्लॅम्स असतात, तर ते आपण मागं कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये कोण जिंकले ते इम्पॉर्टंट आहेत, कारण की दोन्ही आलटून पालटून जिंकलेले आहेत. ठीक आहे, ते लक्षात ठेवा ते पण. आता हे कार्लोस अल्काराज इथं जिंकलेला आहे, उपविजेता नोवाक जोकोविच आहे. आता हा कार्लोस अल्काराज आहे, हा करिअर स्लॅम जिंकणारा सर्वात तरुण झालेला आहे. करिअर स्लॅम म्हणजे काय की 4च्या 4ही जे ग्रँड स्लॅम्स आहेत, कोणतं ऑस्ट्रेलिया असतं, त्याच्यानंतर विम्बल्डन असतं, त्याच्यानंतर एक युएसएचं असतं, तर आणखी कोणतरी असतं लक्षात नाही माझ्या, आय थिंक फ्रान्सचं पण असतं. हे 4 हे असतात आणि ते 4च्या 4ही जिंकणारा असा सगळ्यात यंगेस्ट झालाय कार्लोस अल्काराज. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड खेलो इंडिया बीच गेम्स हे 2026 आहेत. घोगला बीच दीवला झाले होते आणि हे पहिले जे झाले होते ते पण घोगलाला झाले होते, 2025 ला झाले होते ते. ठीक आहे, काय काय ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. तर हे 2025 झाले होते खेलो इंडिया बीच गेम्स, आपण तेव्हा पण कव्हर केले होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आय थिंक दुसरा होता. ठिकाण कुठं? घोगला बीच झाला होता आणि प्रथम क्रमांक कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटकला मिळालेला आहे. त्यानंतर वेट लिफ्टिंग मध्ये 48 किलो वजनी गटात म्हणजे जी आपली मीराबाई चानू आहे, तर त्यांनी एकदम भारी काय म्हणतात जे नॅशनल लेवलचे रेकॉर्ड्स आहेत ते मोडले. आणि कोणाचे मोडले? ते स्वतःचेच. ठीक आहे, मीराबाई चानू. स्नॅच, क्लीन अँड जर्क, एकूण वजन असे 3-4 गट असतात, तर त्या कॅटेगरी असतात. त्या कॅटेगरीमध्ये राष्ट्रीय विक्रम करणारी महिला कोण आहे? मीराबाई चानू. राष्ट्रीय वेटलिंग चॅम्पियनशिप मध्ये हे तिन्ही रेकॉर्ड्स मोडलेले, स्वतःचेच रेकॉर्ड्स. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा, राष्ट्रीय रेकॉर्ड आहेत, इंटरनॅशनल नाही. तर अशा पद्धतीने आपले स्पोर्ट्स किंवा क्रीडाच्या घडामोडी संपलेल्या आहेत. चलो फिर बाय.